वाक्य आहे की नाही, एवं सती, त्याचा मराठी अर्थ मागच्या पानावर मराठी अर्थ एवं सती इतरेतराश्रय दोषः त्याचा मराठी अर्थ केला नहि अनादि प्रसिद्ध द्रव्य कर्माभिसंबंधस्य आत्मना प्राक्तन द्रव्य कर्मणास्तव हेतुत्वेन उपादान. याचा अर्थ असा, इतरेतराश्रय दोष येत नाही. जसं सकृत दर्शनी असं वाटते की जीवाचे रागद्वेष परिणाम हे कारण, जीवाच्या रागद्वेष परिणाम हे याला कारण बनवायचं आणि कर्माण वर्गणा त्याच वेळेला कर्मरूप होणे हे कार्य. आता कर्माण वर्गणा ज्या वेळेला कर्मरूप बनेल त्या कर्माण वर्गणे मी काय केलं, पुन्हा जीवावर असर टाकला, पुन्हा जीवाला रागद्वेष केलं. तर अशा प्रकारे याच्यामुळं हे झालं आणि त्याच्यामुळं पुन्हा हेच झालं. असं जर असेल तर इतरेतराश्रय दोष त्याला म्हणता येतो. इतरेतराश्रय दोष, एमुळे बी हा कार्य करतो आणि बीमुळे ए हा कार्य करतो असं जर दिसून आलं तर इतरेतराश्रय दोष येतो त्याच्यामध्ये. पण इथे तसा दोष येत नाही, कारण जीवाच्या रागद्वेष परिणामामुळे जी कर्माण वर्गणा कर्मरूप बनली किंवा बनते, त्या कर्माण वर्गणेच्या कार्यामुळे पुन्हा नवीन रागद्वेष होतात. तर हे रागद्वेष नवीन होतात, म्हणजे हे दुसऱ्या प्रकारचे होतात, पहिल्या प्रकारचे नाहीत. ज्याला पहिले आपण कारण बनवलं की या रागद्वेष परिणामामुळे हे कर्म आलं आणि या कर्मामुळे पुन्हा हे तिसरे रागद्वेष परिणाम झाले, म्हणजे याचा भार याच्यावर आणि याचा तिसऱ्यावर गेला, पहिल्यावर आला नाही. पहिल्यावर जर आला असता तर इतरेतराश्रय दोष आला असता. भिन्न भिन्न आहे, परिणाम वेगळे याचे, कर्म वेगळे, आणि या कर्माचं निमित्त घेऊन परिणाम पुन्हा तिसरे वेगळे. म्हणजे या सुरुवातीच्या परिणामावर त्याचा बोल येत नाही, म्हणून इतरेतराश्रय दोष त्याच्यामध्ये संभवत नाही. हे असं काल आपण पाहिलेलं आहे. प्रश्न, द्रव्य भिन्न भिन्न असताना अर्थात इतरेतराश्रय दोष येत नाही, कारण अनादि काळापासून द्रव्य कर्माचा संबंध अनादिता सिद्ध आहे. त्याचेच या ठिकाणी कारण रूपाने ग्रहण केले आहे असे प्रवचन सारादी आगमामध्ये सांगितले आहे आणि हेच युक्तियुक्तही आहे. जर कर्माच्या निमित्ताशिवाय प्रथमतः जीवाचे रागाधिक आहेत असे मानले तर रागाधिक जीवांचा स्वभाव ठरेल, कारण परनिमित्ताशिवाय होणाऱ्या परिणामास स्वभाव भाव म्हणतात. म्हणून कर्माचा संबंध अनादिच आहे असे मानणे वास्तविक व तर्कसंगत आहे. निष्कर्ष निघाला, जिष्ट सारांश निघाला, कर्माचा संबंध अनादिच आहे असे मानणे वास्तविक तर्कसंगत आहे. आधी बीज की वृक्ष याचं उत्तर शोधण्यामध्ये कोणीही आपला एनर्जी खर्च करू नये. अनादि काळापासून बीज आणि वृक्ष याची संतान चालू आहे. अगोदर शुद्ध जीवच्या कर्म याचं उत्तर शोधण्यापेक्षा हे ॲक्सेप्ट करा की अनादि काळापासून जीव हा रागद्वेष करत आलेला आहे आणि रागद्वेष केल्यामुळे त्याच्या निमित्ताने कर्माण वर्गणा कर्मरूप होऊन जीवाच्या आत्मप्रदेशाशी परस्पर अवगाह संबंधाने ती बद्ध होत आहे. प्रत्येक समयाला कर्म येत आहे, प्रत्येक समयाला निर्जरासुद्धा होत आहे. मिथ्या दृष्टीच्या कर्माची भी निर्जरा होत आहे, सम्यक दृष्टीची भी निर्जरा होत आहे. पण सम्यक दृष्टीची निर्जरा हीच वास्तविक निर्जरा आहे. का की सम्यक दृष्टी जी निर्जरा करतो त्या निर्जरेमुळं आणखी नवीन कर्म बांधल्या जात नाही,
पण मिथ्यादृष्टी ज्या वेळेला कर्माची निर्जरा करतो म्हणण्यापेक्षा कर्म आपली स्थिती संपली म्हणजे निर्जरित होणार स्वभाव आहे. आलेले कर्म आपली वेळ संपली त्याची. जीवाच्या आत्मपदेशावर राहण्याची जी काल मर्यादा फिक्स होते, स्थितीबंध त्याचं नाव आहे. त्या स्थितीबंधामुळे ती काल मर्यादा प्रत्येकाची संपते, चाहे सम्यक दृष्टी राहो मिथ्या दृष्टी राहो. ही काल मर्यादा संपली म्हणजे कर्म आपापले फळ देऊन. आता ते म्हणाल की कर्म कसं काय फळ देते. फळ देणं हा शब्दही जरा कानाला कसा वाटतो. झाड फळ देऊ शकते आपल्याला, आपण झाडाखाली बसलो म्हणजे, पण एक कर्म फळ कसं देईल. कर्माचं कोणतं फळ आहे. तेव्हा मी चाललो आहे तू घे, तर कर्म फळ देते. आता अर्थ काय. कर्म हे पौद्गलिक आहे. उद्गलामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे. ज्या वेळेला झाडावरचा आंबा त्याचा रसगुणाचा परिपाक होतो त्यावेळेला तो पिकतो, अन्यत्र पिकत नाही. योग्य काळीच पिकेल. कर्म हे सुद्धा योग्य काळीच पिकेल याचा अर्थ योग्य काळीच त्याचा रस प्रगट होईल. मग कर्माची स्थिती संपता कर्मामध्ये असणारा रस नावाचा जो गुण आहे त्या रस नावाच्या गुणाचं परिणमन होते. आणि ते परिणमन कुठे होते. जिथे आत्म्याचे प्रदेश आहे त्याच ठिकाणी कर्म आहे, त्याच ठिकाणी रसगुणाचं परिणमन आहे. आणि या रसगुणाचं परिणमन ज्या वेळेला होते त्यावेळेला हे परिणमन माझं आहे असं अज्ञानी समजतो. का समजतो. कारण कर्म हे सर्व ज्ञेय आहेत. तुम्ही जसे सर्व ज्ञेय आहात. ज्ञेय याचा अर्थ असा का हे पुद्गल आहे सर्व. मी पुद्गल आहोत, तुम्ही सुद्धा पुद्गल आहात. शरीराची अपेक्षा आत्माचं कोणी कोणाला पाहत नाही, परंतु जे इंद्रियाद्वारे आपण हे पाहतो सर्व जाणतो हे सर्व पौद्गलिक बाजार आहे. तर कर्म उदयाला आलं, कर्मामध्ये रस पकला. तो रस कुठं आहे. जिथे आत्म्याचे प्रदेश आहेत त्याच ठिकाणी तो रस आहे. मग अज्ञानी जीवाला असं वाटते की हा रस माझ्यामध्ये उत्पन्न झाला. हा कडू रस किंवा गोड रस. जसा कर्माचा उदय असेल तसं साचा उदय असेल तर त्याला ते गोड वाटेल. असा त्याचा उदय असेल तर त्याला तोच रस कडू वाटेल, अहितकार वाटेल, अनिष्ट वाटेल. आणि म्हणून त्याला तो रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करेल जीव. अज्ञानी जीवसुद्धा त्या रसाबद्दल इष्ट अनिष्ट बुद्धी ठेवतो. कोणत्या रसाबद्दल. उदयाला येणारे कर्म. स्थिती संपली, उदयाला येत आहे. अज्ञानी जीवाला असं वाटतंय की माझ्यामध्ये हा विकार झालेला आहे, माझ्यामध्ये आता दुःख आलेलं आहे, मी दुःखी झालेला आहो कर्मामुळे. अशा प्रकारे हा जीव अज्ञानाने दुःखी होतो. वास्तविक दुःखी होण्याचं मतलब नाही आहे. कर्म जे आहे त्या कर्माचा स्पर्श आत्म्याला सुद्धा नाही आहे. जैन सिद्धांत असा म्हणतो की दुधामध्ये साखर टाकली असताना देखील दुधाला साखरेचा एक परमाणूचाही स्पर्श होत नाही. जरा अटपट वाटेल की दुधामध्ये दळलेली साखर टाकली मग तर होईल का नाही. सांगतात त्या दुधाचा प्रत्येक परमाणू साखरेच्या परमाणूला स्पर्श करीत नाही. स्कंधामध्ये किती परमाणू आहेत. एक स्कंध आहे, हा एक स्कंध आहे मोठा. एका स्कंधामध्ये किती परमाणू आहेत. अनंत परमाणू आहेत.
हे अनंत परमाणू एका स्कंदामध्ये कॉम्पॅक्ट झाले बिलकुल. बर्फाची लादी आहे की नाही, बर्फाची लादी, बर्फाच्या लादीमधला प्रत्येक जलकण हा दुसऱ्या जलकणाला स्पर्श करीत नाही. विचित्र आहे, दिसतो त्याच्यावर आम्ही स्पर्श करतो. कणिक दळली की नाही, कणिक दळल्यानंतर त्याचा उंडा करून त्याचा गोळा केला पोळ्यासाठी, त्या गोळ्यामधला प्रत्येक कण दुसऱ्या कणाला स्पर्श करीत नाही. कसं वाटतं ऐकायला? इम्पॉसिबल वाटतं. इम्पॉसिबल कसं त्याच्याशिवाय कशी पोळी? स्कंद कशाला म्हणायचा? प्रत्येक परमाणू आपल्या स्वचतुष्टयामध्ये सेफ आहे. सेफ, द्रव्य क्षेत्र काल भाव सेफ आहे. याचा अर्थ का एक परमाणू दुसऱ्या परमाणूमध्ये दखल अंदाजी देत नाही. हे जैन धर्माचं, हे जैन धर्म याला म्हणायचं. जैन धर्माचं खरं स्वरूप आहे. आज जे धर्माच्या नावानं आपण जे स्वरूप समजतो ते मुळीच नाही आहे. वस्तू व्यवस्था, वस्तू व्यवस्थेचं ज्ञान, हा याचं नाव आहे जैन धर्म. याच्याशिवाय दुसरं काही नाही. तर हा सांगण्याचा अर्थ असा की आत्म्यामध्ये कर्म परमाणू काहीच करू शकत नाही. एक तर ते रूपी आहेत, हा आत्मा अरूपी आहे. हे एवढंच कारण नाही. रूपी द्रव्यामध्ये सुद्धा काही करत नाही. दुधाला जी मधुरता आली ती साखरेमुळं आली नाही. याचा अर्थ असा की तिथे सुद्धा एक एक परमाणू, साखरेचा एक एक परमाणू, दुधाच्या एक एक परमाणूला देखील तिथे स्पर्श करत नाही. जिथे पुद्गलामध्ये ही स्थिती आहे तिथे अरूपी आत्मा आणि रूपी द्रव्य, रूपी कर्म यांचा जिथे स्पर्श नाही, तेव्हा कर्मामुळे, कर्माच्या उदयामुळे जीव विकारी बनला. हे तर म्हणतो आपण. या म्हणण्याला म्हणायचं व्यवहार नाही, याला म्हणायचं उपचार. वास्तविकता ती अशी आहे का जिथे कर्माचा स्पर्श नाही आहे, जीवाला स्पर्शच नाही. प्रत्येक जण आत्मासुद्धा त्यावेळेला आपल्या वैभाविक शक्तीमुळे, एक वैभाविक शक्ती आहे का त्या शक्तीमुळे आत्मा स्वयंविकारी होतो. ते मला का स्वयंविकारी कसा होतो? निमित्ताशिवाय. प्रत्येक परिणमन हे स्वतंत्र आहे. निमित्तानं 1% काम होत नाही, परंतु निमित्ताची उपस्थिती मात्र राहते. उपस्थिती राहते, बस त्या उपस्थितीची नोट घ्यायची, त्याची फक्त दखल घ्यायची आहे की अमक्याच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ पार पडला. कर्माच्या उपस्थितीमध्ये या जीवानी रागद्वेष केली, दॅट्स ऑल. दुसरं कर्म त्याला कोणतंही त्याला धक्का देत नाही, कोणतीही बाह्य एनर्जी, शक्ती त्याच्यामध्ये टाकत नाही. आत्मासुद्धा आपली अनंत शक्तीपैकी काही शक्ती कर्माला लावत नाही. प्रत्येक द्रव्याजवळ अनंत शक्ती आहे. पुद्गलाजवळ आहे का नाही? अनंत शक्ती आहे पुद्गलाजवळ. अनंत परमाणू, एक एक परमाणू अनंत शक्तिमान आहे. त्यामुळे आत्म्याच्या शक्तीची गरज नाही. आत्मासुद्धा अनंत शक्तिशाली आहे, त्यालासुद्धा कशाचीही गरज नाही आहे. फक्त त्या क्रियेच्या वेळेला दुसरा कोण होता हे फक्त ज्ञानामध्ये घ्यायचं, हे ज्ञेयामध्ये घ्यायचं, त्याला ज्ञेय बनवायचं, हा फक्त उद्देश आहे. ज्ञेय, जानते रहो. काय काय होत आहे फिर जाणत राहा. कार्य होते प्रत्येक वस्तूचं कार्य, प्रत्येक द्रव्याचं, प्रत्येक कणाकणाचं, प्रत्येक अणुअणूचं कार्य स्वतंत्रपणे होत आहे. तूने बताया जगत को प्रत्येक कण स्वाधीन है, करता न धरता कोई है, अणु अणु स्वयं में लीन है. महावीर वंदनेमध्ये एक वाक्य आलेलं आहे, तूने बताया जगत को प्रत्येक कण स्वाधीन है. प्रत्येक कण स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. याचा अर्थ तू त्याच्यामध्ये काही करू शकत नाही,
आणि त्या कर्माचा उदयसुद्धा तुझ्यामध्ये काही करू शकत नाही. इतकं डेअरिंग आल्यानंतर हा जीव निर्भय राहू शकतो. सप्त भयों से नहीं डरेंगे, 7 भय त्याला राहू शकत नाही. का की प्रत्येक द्रव्य आपापल्यामध्ये परिपूर्ण आहे. मैं हूँ अपने में स्वयं पूर्ण, पर की मुझ में कुछ गंध नाही. मी स्वयंपूर्ण आहे, मला कशाचीही गंध नाही, मला कशाचीही त्याच्यामध्ये वॉन्टेड असं माझ्यामध्ये काही कमतरता नाही. का जी कमतरता तुम्ही किंवा पुद्गलांनी माझी कमतरता पूर्ण करून द्यावी. काय ही स्वतंत्रता ओळखणं, या स्वतंत्रतेचं श्रद्धान करणं, हीच निर्भयता आहे. याचंच नाव जैन धर्म आहे. उत्तर, ते अनादी काळापासून संयुक्त होते, परंतु मागून वेगळे झाले. तेव्हा जाणले की हे वेगळेच होते. वरचा प्रश्न आहे, वरचा संबंध ना, द्रव्य भिन्न असताना त्यांचा अनादी संबंध. हां, द्रव्य भिन्न असताना त्यांचा अनादी संबंध कसा? जसे प्रारंभापासून दूध आणि पाणी, सुवर्ण आणि किट्टिमा, तूप आणि कट, तीळ आणि तेल यांचा संबंध दिसून येतो, यांचा नवीन संबंध तर काही झालेला नाही. तसा अनादी काळापासून जीव आणि कर्म यांचा संबंध जाणावा, त्यांना नवीन संबंध तर झालेला नाही. यावर कदाचित तुम्ही असे म्हणाल का हे असे कसे संभवू शकते? परंतु जशी काही द्रव्ये अनादी काळापासून भिन्न आहे, तशीच काही द्रव्ये संयुक्तही आहेत. काही द्रव्ये संयुक्त आहेत. कोणते दोन? संयुक्त असणारं द्रव्य कोणतं? एकच आहे, नाही का? पुद्गलच आहे. 6 द्रव्यापैकी एकच द्रव्य पुद्गल असं आहे, ते अनादी काळापासून संयुक्त आहे. शब्दच मुळामध्ये पुद्गल या शब्दामध्ये 2 शब्द आहेत. पुद प्लस गल. पुद जमणे, गल बिखरणे. ज्याच्यामध्ये ही क्रिया अव्याहत चालू आहे. अव्याहत बरं, हा स्कंध किंवा हे पेंटिंग काही दिवसानंतर ते फेंट पडते. याचं कारण याची जी लश्चर म्हणजे याच्यावर असलेले परमाणू गल या क्रियेनं अलग अलग होतात. आणि एखादी वस्तू साफ केली नाही त्याच्यावर कोटिंगही चढते, थर जमतो. तर पुद या नावाच्या धर्मामुळे ही क्रिया होते. म्हणजे गलन आणि जमा होणे, ही क्रिया सतत ज्याच्यामध्ये चालू आहे ते पुद्गल. अनादी काळापासून काही द्रव्य म्हणजे पुद्गलांची संख्या अनंतानंत आहे. हे अनंतानंत असणारे पुद्गल, काही पुद्गल मुक्त अवस्थेमध्ये आहे. मुक्त म्हणजे मोकळ्या अवस्थेमध्ये, म्हणजे शुद्ध रूपामध्ये आहे. शुद्ध रूपाचा पुद्गल कोणता? सोन्याचा परमाणू शुद्ध का लोखंडाचा शुद्ध? ते परमाणूच्या स्टेजला तिथे सोनं आणि लोखंड याचा भिन्नच नाही. परमाणू म्हणजे काय? परमाणू कशाचा बनलेला आहे? दोन किंवा अधिक परमाणू. परमाणू सुद्धा यांच्या सायन्सच्या भाषेत विचारू लागलो की परमाणू जो बनलेला आहे, तर परमाणू सुद्धा त्याचं जे विघटन होते, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन वगैरे जे ते कन्स्ट्रक्शन आहे त्याची जी, तर त्याच्यामध्ये जो आहे सूक्ष्म अणू मानलेला आहे. आपल्या याच्यामध्ये त्याच्यापेक्षा सूक्ष्म परमाणू, म्हणजे हा जो परमाणू व्यवहारामध्ये वापरलेला शब्द आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्मता जैन याच्यामध्ये आहे, ते सांगायचं होतं. जरा समाधान झालं. जशी काही द्रव्ये अनादी काळापासून भिन्न आहेत, तशीच काही द्रव्ये संयुक्तही आहेत. यामध्ये काही परस्पर व प्रत्यक्ष विरोधही दिसून येत नाही. संबंध अथवा संयुक्त तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा पदार्थ प्रथमतः तर भिन्न असताना नंतर एकत्र येतात. परंतु अनादी काळापासून एकत्र मिळालेल्या जीव आणि कर्माचा संबंध आहे असे कसे म्हटले आहे? अनादी काळापासून एकत्र मिळालेल्या जीव आणि कर्माचा संबंध आहे असे कसे म्हणताय? शंका आहे.
की अनादी काळापासून जीव आणि कर्म हे एकत्र आलेच कसे, कोणत्या तारखेला आले वगैरे वगैरे हा प्रश्न याचं थिंकिंग करूच नका म्हणतात. हे सर्कल आहे, या सर्कलला सुरुवात कुठून आहे तुम्ही हात घुमवतच बसा, त्याचं टोक काही सापडणार नाही. सर्कलचं टोक जसं सापडू शकत नाही तशा प्रकारे पहिले कोण होता, कर्म होतं का जीव होता वगैरे या वादामध्ये पडू नका. अनादी काळापासून संबंध आहे एवढं लक्षात ठेवलं का झालं. ते अनादी काळापासून संयुक्त होते, परंतु मागून वेगळे झाले तेव्हा जाणले की हे वेगळेच होते म्हणून वेगळे झाले. अतएव प्रथमता देखील भिन्नच असले पाहिजे. याप्रमाणे अनुमानाने किंवा केवळ ज्ञानाने प्रत्यक्ष भिन्न प्रतिभासित होतात. यावरून कर्म परमाणूंचा जीवाशी संयोग असतानाही जीव भिन्नच आहे. कर्म परमाणूंचा जीवाशी संयोग असतानाही आत्ता या वेळेला प्रत्येक जीवाचा कर्माशी संबंध असूनही आत्मा भिन्न आहे आणि कर्म भिन्न आहे. याचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन. सांगा, जे टेन्शन घेतो ना आपण, सम्यक दर्शन आहे की नाही, सम्यक दर्शन आहे की नाही. सम्यक दर्शन याचं नाव आहे की मी त्रिकाली ज्ञायक भगवान आत्मा आहे आणि बाकीचे हे सर्व राग द्वेष वगैरे विकारी भाव आहेत. ते कर्म परमाणू माझ्यापासून भिन्न आहे याचं श्रद्धा. मी अनंत गुणांनी परिपूर्ण भरलेला भगवान आत्मा आहे. आचार्यांनी या जीवाला, या वेळेला संसारामध्ये असणाऱ्या जीवाला भगवान हा शब्द लावून जे क्रेडिट तुम्हा मला दिलेलं आहे ते महान आहे. आपण त्यांना म्हणतो तुम्ही भगवान, ते तिकडून आवाज देतात तुम्ही भगवान. कोणाचं खरं? हे प्रभो, ते म्हणतात हे प्रभो. आचार्य म्हणतात हे भगवान आत्म्यांनो, आम्ही आमची गरिमा महिमा ॲक्सेप्ट करायला तयार नाही. आम्ही पामर, आम्ही गरीब, आम्ही दरिद्र. आमची दृष्टी शिळ्या भाकरीवर, पर्यायीवर आमची दृष्टी नाही. मी कसा भगवान? भगवान तुम्ही. ही पर्याय दृष्टी जीवाला मारक आहे, घातक आहे, संसारामध्ये फिरवणारी आहे. मी भगवान आत्मा आहे. स्वराज्य हे माझा अधिकार आहे आणि तो मी आय विल हॅव इट. काय म्हणतात त्याला? फ्रीडम इज माय राईट आणि आय विल हॅव इट. तो मी घेणार. तर असा जसं टिळकांनी नारा दिला, जैन आचार्यांनी याच्या पूर्वीच नारा दिला की मी भगवान आत्मा आहे आणि पर्यायीने भगवान बनून दाखवीन. प्रश्न आहे, भगवान आहे तर आम्ही म्हणतो नाही, भगवान आहे ते शक्तीनं. म्हणजे शक्तीला इतके गौण करून टाकतो. भगवान आहे की तो नाही, आहे ते शक्तीनं. शक्तीनं आहे म्हणजे याला कोण गौण केलं? याला मुख्य करणं मी भगवान आहे. आणि हा सर्व खेळ, हा जो विकारांचा खेळ आहे, हा सर्व पर्यायीमध्ये आहे. या पर्यायीमध्ये सुद्धा मला माझा त्रिकाली गायक ध्रुव भगवान आत्मा दृष्टीमध्ये घ्यायचा आहे. त्याचं नाव पुरुषार्थ. दृष्टीमध्ये माझ्या भगवान आत्म्याला घ्यायचं आहे, त्याचं नाव पुरुषार्थ. बरोबर आहे? ते असेल तर एखादा प्रश्न विचारू शकता तुम्ही. पाण्यामध्ये एखादा खडं टाकू शकता. जीव आणि कर्माची भिन्नता पुढचा मुद्दा आहे. जीव आणि कर्माची भिन्नता सेपरेट आहे, बिलकुल आत्ताही सेपरेट आहे. यापैकी जीव पाहणे, जाणणे, स्वरूप चैतन्य गुणाचा आधारक आहे. जीव कसा आहे? ज्ञाता द्रष्टा आहे. इंद्रिय गम्य होत नसल्यामुळे अमूर्तिक आहे. संकोच विस्तार शक्ती धारण करणारा लोक असंख्यात प्रमाण
असंख्यात प्रदेशी असा एक आहे. असंख्यात प्रदेश आहे. कोठीमध्ये गहू भरलेला आहे, पण जसा गव्हाचा एक एक दाणा अलग आहे तसा आत्म्याचे एक एक प्रदेश अलग नाहीत, अखंड आहे. समजून घेण्यासाठी आपण म्हटलं की आत्मा किती प्रदेशी? असंख्यात प्रदेशी. म्हणजे हे कापड इथून तिथपर्यंत लांबी, ही रुंदी, तसं आत्मा किती बाय कितीचा आहे? तर सांगतात की आत्मा असंख्यात प्रदेशी आहे. प्रदेश कशाला म्हणायचं? लोकाकाशाच्या एका प्रदेशावर एक परमाणू जेवढ्या जागेत मावतो त्या जागेचं जे व्हॉल्यूम आहे, त्या जागेचं जे आकारमान आहे ते एक प्रदेशी. असा आत्मा असंख्यात प्रदेशांनी युक्त आहे. तो आत्मा चाहे हत्तीच्या शरीरामध्ये असला तरी असंख्यात प्रदेश, एका छोट्याशा अमिबा, काय म्हणतात त्याला, छोटा एक पेशी जीव, त्याच्यामध्ये जरी तो असला तरी तो असंख्यात प्रदेशी. मग ते हा असंख्यात कमी आणि तो असंख्यात हत्तीचा असंख्यात मोठा असं नाही. असंख्यात ही संख्या सुद्धा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे. लोकाकाशाचे प्रदेश जेवढे आहेत ते कॉन्स्टंट आहेत, त्याचं नाव असंख्यात. एका आत्म्याचे प्रदेश असंख्यात आहे, ते कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट इज इक्वल टू दॅट कॉन्स्टंट. लोकाकाशाचे जेवढे असंख्यात प्रदेश आहे, समजा ते एक्स आहेत, आणि आत्म्याचे जे असंख्यात प्रदेश आहेत तेही एकच आहेत. त्या दोघांमध्ये एक प्रदेशाने सुद्धा एक कमी नाही, एक जास्त नाही. आणि यामुळे जेव्हा केवली समुद्घात होतो, केवली समुद्घाताचं जे चौथी स्टेज आहे, लोकपूरण समुद्घात, दंड, प्रतर, कपाट आणि लोकपुरण या स्टेजेसमधून आत्मा ज्यावेळेला चौथ्या स्टेजला लोकाकाश प्रमाण होतो तेव्हा या आत्म्याचे ओरिजिनल असंख्यात प्रदेश हा प्रत्येक प्रदेश लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशाला कोइन्साइड होतो, आखुडे पडत नाही आणि बाहेरही जाऊ शकत नाही, इतके तंतोतंत जुळतात प्रदेश. म्हणून तो लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आहे आत्मा. असंख्यात प्रदेशी असा एक आहे. आणि कर्म तर चेतना गुणविरहित जड आहे, मूर्तिक आहे, अनंत पुद्गल परमाणूंच्या पिंड स्वरूपाचे आहे. आणि म्हणूनच हे दोन एक द्रव्यरूप असू शकत नाही. अशा तऱ्हेने जीव आणि कर्म यांचा अनादी संबंध असताना जीवाचा एकही प्रदेश कर्मरूप होत नाही, कर्मरूप होत नाही, कर्माला टच करत नाही, स्पर्श करत नाही. आणि कर्माचा कोणताही परमाणू जीवरूप होत नाही. आपापल्या स्वभावास घेऊन ते वेगवेगळेच आहेत, वेगळे आहेत, आताही वेगळेच आहेत. परंतु आमच्या मिथ्या दृष्टीमुळे, मिथ्या भ्रमामुळे आम्ही त्याला आपलं मानलेलं आहे. शरीराला ताप आला, डॉक्टर साहेब मला ताप आला, शरीरामध्ये फोड आला, डॉक्टर साहेब माझ्या अंगावर फोड आले, तर बघा, म्हणजे शरीरामध्ये आलेली विकृती ही माझ्यामध्ये विकृती आलेली आहे असं भासल्या जाते, असं मानल्या जाते. मिथ्या दर्शनामुळे असा प्रकारचा भास होतो, अशा प्रकारे मान्यता होते. परंतु सांगतात की शरीरामध्ये आलेली विकृती, शरीरामध्ये जरी तुझ्या आत्म्याचे प्रदेश आहेत तरी त्या आत्मप्रदेशाला ती विकृती स्पर्श करीत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. पण आम्ही घाबरतो, अनादी काळाचा आमचा कर्माशी संबंध आहे, कर्माशी एकत्वाचा संबंध आहे. त्यामुळे शरीरामध्ये जे काही विकृती आली ती माझ्यामध्ये आली आहे. ही कर्म आणि आत्मा याच्यामधील एकत्वाच्या बुद्धीमुळे आम्ही दुःखी आहोत आणि एकत्वाच्या बुद्धीमुळे संसार उभा आहे.
जसे सोने आणि चांदी यांचा एक पिंड असतानाही पितत्वादी गुणामुळे सोने भिन्नच आहे आणि शुभ्रत्वादी गुणामुळे चांदीही भिन्नच असते, तसेच कर्म आणि आत्मा भिन्न भिन्न आहेत असे समजावे. समय झालं.